टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। इंडिया गॉट टैलेंट जैसे कार्यक्रम के चलते इस समय यूट्यूब पर अश्लीलता का प्रदर्शन बढ़ रहा है। यह कार्यक्रम सिर्फ मनोरंजन के लिए नहीं, गुनहगारी बढ़ाने व संस्कृति को नुकसान पहुंचाने के लिए है। ऐसे कार्यक्रम के चलते युवा गुनाहों की तरफ आकर्षित हो रहे हैं और अश्लीलता का प्रदर्शन हो रहा है। मनसे ने इस संदर्भ में गंभीर विचार किया है और ऐसे कार्यक्रम जल्द बंद करने व सख्त कार्रवाई की मांग की है। इस संबंध में मनसे के बंडू देशमुख ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृह मंत्री को निवेदन दिया है। इस कार्यक्रम के चलते छोटे बच्चों की मन स्थिति खराब होती है। मनसे की तरफ से मांग की गई है कि इस कार्यक्रम का प्रसारण यूट्यूब व अन्य माध्यम से नहीं हो, इसके लिए सख्त कानून लाया जाए। मनसे ने स्पष्ट किया है कि अगर योग्य कार्रवाई नहीं की गई तो भविष्य में कई मुश्किलातों का सामना करना पड़ सकता है। मुळामध्ये असे जे प्रोग्राम प्रसारित होतात अशा प्रोग्रामवरती शासनाने बंदी आणली पाहिजे। आता मुळामध्ये झालं काय, म्हणजे घराघरामध्ये इंटरनेट आहे, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, त्याच्यामुळे असे जे कार्यक्रम आहेत, घरात लहान मुलं असतात, महिला असतात किंवा इतर लोक असतात, तो प्रोग्राम चालू असतो, कधी कधी तो अवनवदाने बघितला जातो किंवा लहान मुलं असे प्रोग्राम बघतात, त्यांचा जो परिणाम त्यांच्या डोक्यावर होतो किंवा आपण आपली संस्कृती, आपला महाराष्ट्र किंवा आपली परंपरा काय आहे याचं भान सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर हे लोक घालत असतील त्याचा जाहीर निषेध केला पाहिजे। मी जाहीर निषेध नाही, यांना तर धडा शिकवला पाहिजे। मुळामध्ये अशा कार्यक्रमावरती सरकारने बंदी आणली पाहिजे। आता इंडियाज गोस्ट लेंटेन हा जो कार्यक्रम आहे तो समर सिंग रैना असेल, इलाहाबादी असेल, तर कोण पण असेल, तुम्ही चांगलं काम करून सुद्धा प्रसिद्धी मिळवू शकता, व्ह्यूवर मिळवू शकता, परंतु तुम्ही असे चुकीची कामं करून आणि बेताल वक्तव्य करून किंवा अशा पद्धतीचे कार्यक्रम प्रसारित करून नेमकं तुम्हाला साध्य काय करायचंय? तुम्ही बोलताय काय? तुम्हाला बोलायचं भान आहे का? अशा लोकांना महाराष्ट्रात फिरू देणं सुद्धा मुश्किल केलं पाहिजे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांना इशारा देतोय, असे वक्तव्य जर यापुढे त्यांनी केले तर दिसेल तिथे त्यांना मनसे पद्धतीने आम्ही धडा शिकवू। या कार्यक्रमाच्या जो कार्यक्रम दाखवला गेला आणि हा कार्यक्रम बघत असताना लहान मुलं आणि ज्यांनी अश्लील वक्तव्य केले त्यांच्या घरातील देखील लहान मुलं बघत असतील, त्यांना देखील लहान मुलं आहे, त्यांनी हे भान स्वतः ठेवावं आणि अशा पद्धतीने अश्लील जे चाळे करण्याचे आहे तुम्हाला, हे अश्लील चाळे आपण युट्यूबवर किंवा चॅनलवर करू नये। आपण एकांतात असल्यावर स्वतः करावं, परंतु इतरांना दिसेल असं कृत्य तुम्ही करू नये। हे कृत्य अतिशय तुम्हाला महाग पडेल। तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांच्या समोर सामोरे जावं लागणार एक दिवस, त्याच्यामुळे तुम्ही वेळीच थांबा, अन्यथा आम्ही धडा शिकवल्या राहणार नाही। जय। तर अशा प्रकारचे जर युट्यूबला जर व्हिडिओ किंवा कार्यक्रम जर असे प्रसारित करत असेल आणि त्याच्यामुळे जर आमची जी युवा पिढी आहे या युवा पिढीवर पण याचा प्रभाव पडणार आहे। आजकाल कसं आहे, युवा पिढी प्रत्येक लहान मुलं पण युट्यूब वगैरे बघत असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते ही जे अश्लीलता जी आहे या अश्लीलतेचा किळस वाढत चाललेला आहे। परंतु आम्ही मनसेच्या वतीने आज प्रांत अधिकाऱ्यांना, उपविभागीय अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या रणवीरला सांगू इच्छितो आम्ही की तू जर अशा प्रकारचे जर पुन्हा जर व्हिडिओ जर तुझे प्रसारित झाले तर तुला महाराष्ट्रात आम्ही प्रत्येक मनसेला, प्रत्येक शाखेला, प्रत्येक याला आम्ही पाठवणार आहे की तू महाराष्ट्रात कुठे जर दिसला तर तुला चोपल्याशिवाय आम्ही राहणार नाही। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।